नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता कदाचित आपण टी-ई-टीचा पेपर देत असता, परंतु काल सकाळी 11 ते 12च्या सुमारास एक बातमी आली की ठाणे येथील भिवंडीमध्ये टी-ई-टीचा पेपर फुटला आहे आणि 3 संशयित ताब्यात घेतले आहे. आणि त्यामुळे परीक्षा परिषदेने एक खबरदारी म्हणून कालची परीक्षा कालच्या बातमीमुळे आज होणारी परीक्षा ही रद्द केली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी आपली जी होणार होती, ठीक आहे, तर ही परीक्षा प्रस्तावित होती. नीट 2026च्या परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे आम्ही सर्व उपाययोजना केलेल्या होत्या, परंतु आज म्हणजेच कालचं जी तारीख आहे 27 तारीख, गोपनीय माहितीच्या आधारे काही इस्मांकडे प्रश्नपत्रिका असल्याची माहीत झाली आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इस्माकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. बघा इथे काय सांगितलेले, काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. मला सांगा, जर एखादा प्रश्न समान असेल याचा अर्थ त्या इस्माकडे पूर्णच्या पूर्ण प्रश्नपत्रिका होती. त्यातले काय असतं, एखाद्या माणसाने प्रश्नपत्रिका फोडल्यानंतर ते 150च्या 150 प्रश्न जसेच्या तसे देत नाहीत. त्यात काय करतात, ते आणखी 50-100 प्रश्न ऍड करतात आणि मग ती प्रश्नपत्रिका देत असतात, जेणेकरून काय व्हायला पाहिजे की यांच्याकडे पूर्ण प्रश्नपत्रिका जशीच्या तशी नव्हती असं व्हायला पाहिजे. म्हणून कारण असं केल्यानंतर तो योगायोग होता, हे प्रश्न आम्ही स्वतः काढलेले होते असं ते इसम सांगू शकतात आणि त्यांना कमी शिक्षा होऊ शकते. त्यासाठी हे अशी कुटाने करतात. आणि पण त्याच्यामुळे काय झालंय की आपली जी परीक्षा आहे ही तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. मग आता समोर परीक्षा केव्हा होईल आणि आता आपण समोर काय करायचंय, पेपर फुटणं हे आपल्या हातात नाही. खरं तर ज्यांनी पेपर फोडला आहे त्यांच्यावर कडक कारवाई ही व्हायलाच हवी. जर नीट सारखे पेपर फुटतात, टी-ई-टी सारखे पेपर फुटतात, तर याला जबाबदार कोण, आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. पण आपल्या हातात फक्त आता बोलणं आहे, आपण काहीच करू शकत नाही, बरोबर. मग आता आपण समोर काय करायचं आहे, यानंतर परीक्षा परिषदेने आणखी एक प्रसिद्धीपत्र दिलेलं आहे की काही प्रसार माध्यमामध्ये 6 जुलै ही परीक्षेची तारीख येत आहे. पण मित्रांनो, 6 जुलै ही परीक्षेची तारीख होणार नाही. का, कारण 6 जुलैला आहे सोमवार आणि टी-ई-टीची परीक्षा काहीही झालं तरी सोमवारी होणार नाही. ही परीक्षा रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच होईल. 99% चान्सेस आहे की परीक्षा रविवारीच होईल, हेच चान्सेस आहे. मग आता परीक्षा होईल केव्हा आणि ज्यांनी टी-ई-टीचा फॉर्म भरला आहे त्यांनी काय करायचं आहे. बघा मित्रांनो, पेपर फुटणं न फुटणं हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अभ्यास करणं. आता आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला पेपरसाठी जो काही वेळ मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग करून असं आपण समजायचं आहे, पहिले आपल्याला टी-ई-टी परीक्षेमध्ये आपण पात्र कदाचित झालो नसतो. आता जे काही दिवस आपल्याला नवीन भेटतील त्यामध्ये आपले मार्क कसे वाढतील याचा आपण विचार करायचा आहे. हाच विचार करत बसायचा नाही की पेपर फुटलाय आणि आता काही खरं नाही, हे असेच पेपर फुटत जाणार आहे. मित्रांनो, ही पात्रता परीक्षा आहे, इथे आपल्याला मेरिट यायचं नाही. त्यामुळे आपलं एकच ध्येय आहे, आपल्याला जे कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 83 गुण मिळवायचे आहे, जे कॅटेगरीमध्ये नाही त्यांना 90 गुण मिळवायचे आहे. मग आता परीक्षा केव्हा होईल, बरोबर, तर माझा असा अंदाज आहे पुढील जास्तीत जास्त 1 ते दीड महिन्यामध्ये 100% टी-ई-टीची परीक्षा होणार आहे. जास्तीत जास्त 1 ते दीड महिन्यामध्ये
लगेच पुढच्या आठवड्यात परीक्षा होणे म्हणजे 5 जुलैला परीक्षा होणे मला तरी वैयक्तिक शक्य वाटत नाही. त्यानंतर 12 जुलैला एक परीक्षा आहे, त्यामुळे तेव्हा पण होणार नाही. 19 जुलै त्यानंतरची तारीख आणि त्यानंतरची तारीख म्हणजे पुढील जास्तीत जास्त 3 आठवडे ते जास्तीत जास्त 6 आठवड्याच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार. त्याचं कारण असं आहे की परीक्षा परिषदेने जाहीर केलं आहे यानंतर आम्ही तुमची परीक्षा वर्षातून 2 वेळा घेणार आहोत. आणि जर त्यांना वर्षातून 2 वेळा परीक्षा घ्यायची असेल तर त्यांना आता ही परीक्षा लवकरात लवकर घ्यावी लागेल. कारण आणखी 4थी स्कॉलरशिपचा निकाल सुद्धा त्यांनी जाहीर केलेला नाही. ही परीक्षा घेतल्यानंतर त्यांना तो निकाल जाहीर करावा लागेल. नंतर या परीक्षेवरील आक्षेप, त्यानंतर दुसरी अंतिम उत्तर सूची आणि नंतर त्याचे काय करावं लागेल, रिझल्ट द्यावे लागेल आणि पुन्हा लगेच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नवीन परीक्षेची तारीख त्यांना द्यावी लागेल. म्हणून जास्तीत जास्त आपल्याकडे 1 ते 1.5 महिना आणखी आहे आणि या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा जी काल घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. पेपर फुटणं यासारखी नामुष्की आपल्या महाराष्ट्र राज्यावर आणि परीक्षा परिषदेवर यायला नको हवी होती, पण आता ती घटना घडून गेलेली आहे. त्या घटनेचा कालच्या याने आपण विसर करायचा आहे आणि असं आपण समजायचं आहे की परीक्षा लवकर होणार आहे. आपल्याला आणखी 1 महिना जास्तीचा मिळाला आहे. या 1 महिन्यामध्ये आपले 5 ते 10 गुण कसे वाढतील आणि आपण 100% ही TET परीक्षा कशी क्रॅक करू यावर आपण लक्ष द्यायचं आहे. जे आपले कच्चे दुवे होते त्याकडे विशेष लक्ष द्या आणि आणखी नवीन जोमाने आपण अभ्यासाला लागा. फक्त एकच गोष्ट करायची आहे, यानंतर आपल्याकडे 1 महिना आहे हे समजायचं आहे. 1 महिन्यानंतर आपली परीक्षा होणार आहे. आपल्याला जो घटक व्यवस्थित येत नव्हता त्या घटकाकडे लक्ष द्यायचं आहे आणि परीक्षेला सामोरं जायचं. ओके, ठीक आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण व्हिडिओ बंद करण्यापूर्वी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.